दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान स्वीट आणि कोल्ड ड्रिंक्स विक्रेता किशोर आनंदराव नरेराव राहणार कृष्णापुरी पाचोरा मुळगाव निंबोरी यांनी त्यांचे चारचाकी गाडीत पॉवर बँकला त्यांचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने मोबाईल चोरी करून घेऊन गेल्याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ चिंपी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक रामचंद्र हटकर, पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप किसन भोई यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुन्ह्याचा तपास चालू असताना संशयित इसम हा फिरताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सौरभ भिल वय 25 वर्ष राहणार कळमसरे तालुका पाचोरा असे सांगून त्यास विश्वासात घेऊन पाचोरा पोलीस ठाणे येथे आणून त्याची गुन्ह्याच्या संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तसेच पहूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अशाच प्रकारचा मोबाईल चोरल्याचे कळवल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करून तपासात त्याने गुन्ह्यात चोरलेले 15,000 रुपये किमतीचा फिकट निळ्या रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉइड फोन व 5,000 रुपये किमतीचा विवो अशा वर्णाचा असा एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र माननीय पाचोरा न्यायालयात अवघ्या 12 तासात पाठवण्यात आले असून सदर आरोपी हा धुळे सबजेल येथे पाठवण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ चिंपी हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।